आपले स्वागत। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। औषध विक्रेत्यांच्या 3 दिवसीय संपाविरोधात मुलुंडमध्ये मनसे रस्त्यावर सावरकर नगर इथे दत्त जयंती निमित्त डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदा आपटे यांचा जाहीर सत्कार, तर भांडूपमधील शिवसेना शाखा क्रमांक 109 तर्फे किल्ले स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न। दत्त जयंती निमित्त विठ्ठल सायना मंदिरात भाविकांची दत्तांच्या दर्शनासाठी गर्दी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जपनाम दत्त मंदिरात सुरू असतो। आज दत्त जयंतीचे औचित्य साधून भाविक दत्ताचे दर्शन घेतात। ठाण्यातील विठ्ठल सायना मंदिर हे ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखले जाते। 101 वर्ष असे जुने मंदिर असून भाविक इथे दर्शनाकरिता येतात। दत्त जयंती निमित्त मंदिराच्या गाभाऱ्याची फुलांनी सजावट करण्यात आली आहे। या उत्सवाकरिता येथे विशेष सप्ताह राबविला जात असून त्यामध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचा सहभाग लाभतो। भजन कीर्तन करीत येथे दत्त जयंती उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती सुनील यादव यांनी दिली। विठ्ठल सायना श्री दत्त मंदिर हे 101 वर्ष जुनं मंदिर आहे आमचं। 1912 साली माझ्या पंजोबांनी हे मंदिर बांधलं। त्यानंतर 100 वर्ष हे सगळं मंदिर जे आहे ते आम्ही आमचं कुटुंबच म्हणजे विठ्ठल सायना आणि त्यांचे कुटुंब हे मेंटेन करतात। दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जयंतीच्या आधी 6 दिवस सप्ताह सुरू होतो। रोज संध्याकाळी 5 ते 7 कीर्तन असतं। दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 कीर्तन असेल। 7 वाजता दत्ताचा जन्म असतो। त्याच्यानंतर रात्री 12-12:30 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहील। दर्शनाला भरपूर गर्दी असते। साधारणपणे 10:30-11च्या नंतर थोडी गर्दी कमी होते। उद्या म्हणजे मंगळवारी रात्री 9:30 वाजता दत्ताची पालखी आवारामध्ये निघते आणि बुधवारी सकाळी मंदिरामध्ये सत्यनारायणाची पूजा असते आणि सप्ताह संपतो। असं साधारणपणे दत्तजयंतीचा दरवर्षी कार्यक्रम असतो आणि पूर्ण सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भजनाचे कार्यक्रम घेतले जातात किंवा वेगवेगळे ज्यांना इच्छुक किंवा ज्यांना इथे येऊन काही कार्यक्रम करायचे त्यांना आम्ही परवानगी देतो। यावर्षी पण 3-4 चांगले गाण्याचे कार्यक्रम झाले। काल अभंगवाणीचा एक कार्यक्रम झाला। भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दत्तगुरूंचे दर्शन घेतले। ज्यांची दत्त महाराजांवर अपार श्रद्धा आहे, मनापासून भक्ती करतात, दत्त जयंतीला त्यांच्या दर्शनाला येतातच। त्यांना एक आनंद मिळतो। काही जणांचं हे असतं की दर्शन गेल्याने मानसिक समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्यासाठी येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नौपाड्यात रक्तदान शिबिरास नागरिकांचा भरपूर प्रतिसाद। केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवजीवन ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। व्यापारी सेल अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबविण्यात आले। परिसरातील स्थानिक नागरिकही या शिबिरामध्ये रक्तदान करण्यास सहभागी झाले होते। जवळजवळ 50 ते 60 व्यक्तींनी येथे रक्तदान केले। रक्तदात्याचा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला। दीपक क्षत्रिय यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली। पवार साहेबांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त नौपाड्या विभागात आमच्या रक्तदान शिबिर नेहमी घेतो। पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर ठेवलं आणि विधायक काम बाबा कोणाला रक्ताची जरूर लागते त्या माध्यमातून आपल्या नौपाडा असो या अदर कोणी असो आपण हे रक्तदान विनामूल्य देतो। आणि हे विधायक काम आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे पवार साहेबांच्या वाढदिवस 7वं वर्ष आमचं आहे आणि जनतेचा पण आम्हाला पब्लिकचा रिस्पॉन्स चांगला आहे। न सांगता डोनर येतात आणि रक्त देतात आणि रक्त दिल्याने मला वाटतं चांगली गोष्ट आहे। रक्त वर्षातनं माणसाने एकदा दोनदा तरी कमीत कमी द्यावं, तर त्या माध्यमातून त्यांना कुठले होणार नाही। आणखीन रक्त वाढतं असं माझं एकदा थोडक्यात माझं आणि लोकांना पटलेलं आहे आणि लोक स्वतःहून येऊन डोनेट करतात। डॉक्टर उदानी आमचे मित्र आहेत आणि नवजीवन ब्लड बँक नौपाड्यात असल्यामुळे कोणाला आम्हाला रक्त लागलं तर आम्हाला नसेल तरी अवेलेबल ते करून देतात आम्हाला रक्त। म्हणून या बँकेला आम्ही नेहमी इन्व्हाइट करतो आणि ते सालाबादप्रमाणे चांगला रिस्पॉन्स आम्हाला इथे देतात। कपाडिया, मनसूद खान, अशोक कुलकर्णी, अशोक जाधव, मिलिंद वागळे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। रक्तदात्याची नोंदणी करून शारीरिक तपासणी करून मगच रक्तदान करण्यात आले। सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। औषध विक्रेत्यांच्या 3 दिवसीय संपाविरोधात मुलुंडमध्ये मनसे रस्त्यावर बंद मेडिकल दुकाने उघडण्याचे आवाहन। शिवसेना शाखा क्रमांक 109 आणि 111च्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भांडूप सह्याद्रीनगर येथे पार पडला। दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। ही स्पर्धा शिवसेना शाखा क्रमांक 109 व 111 यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती। त्याचबरोबर शिवसेना शाखा क्रमांक 109च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळाही पार पडला। या प्रसंगी शिवसेना नेते लीलाधरजी डाके, भाजपा नेते किरीट सोमय्या, चित्रपट सेना उपाध्यक्ष दिगंबर नाईक, विभाग प्रमुख दत्ताजी साळवी, संध्या वडावकर, विभाग प्रमुख सुरेश मोहिते, महिला शाखा संघटक नेहा पारकर, संतोष ब्रीद आदी मान्यवर उपस्थित होते।
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेल्या वातावरणात महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी या शाखेचे नूतनीकरण करून शिवसेना प्रमुखांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही शाखा क्रमांक 109 चे शाखा अध्यक्ष उमेश माने यांनी S9शी बोलताना दिली. जे विचार महाराष्ट्राला दिले आहेत आणि महाराष्ट्राची भूमी शिवसेना प्रमुखांच्या विचाराने आज संपूर्ण वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे. हिंदुत्वमय वातावरण आहे आणि 2014ला आमचा शिवसेना भाजप आणि RPIचा झेंडा दिल्लीच्या लोकसभेवर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांवर दिलेली आणि ती पदाधिकाऱ्यांवर दिलेली भूमिका आम्ही योग्य पद्धतीने निष्ठेने पार पाडणार आणि विधानसभेवरती आणि संसदेवरती दोन्ही ठिकाणी भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो. ही शिवसेना शाखा आज जे नूतनीकरण झालेलं आहे ह्या नूतनीकरणामध्ये या तमाम शिवसैनिकांचा सहभाग, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचा आम्हाला असलेलं मार्गदर्शन, या मार्गदर्शनातून आम्ही हे संपूर्ण वैभव उभं केलेलं आहे. हे वैभव शिवसेना प्रमुखांच्या चरणी अर्पण. शिवसेना शाखा क्रमांक 109च्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा लीलाधरजी डाके यांच्या हस्ते पार पडला. परंतु काही वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले असल्याच्या आठवणींना शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांनी उजाळा दिला. या भांडूपमध्ये शिवसेना शाखा क्रमांक 109 ज्या शाखेचे शाखा प्रमुख उमेशजी माने आहेत त्या शाखेचा नूतनीकरण झालं. अभिमानाने सांगतो या शाखेची ज्यावेळेस नवीन बनवण्यात आली होती, जी शाखेची बांधणी झाली त्याचं उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झालं होतं आणि त्याच शाखेचं आज नूतनीकरण डाकेसाहेबांच्या हस्ते होतंय. शिवसेनेची शाखा हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये येणारा सर्व जो बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे, शिवसैनिक आहे, या मंदिरामध्ये ज्या आस्थेने येतो, ज्या अपेक्षेने येतो त्या अपेक्षेचं पूर्ण करण्याचं काम शाखा प्रमुख आणि महिला शाखा प्रमुख शिवसेनेचे शाखा सगळे कार्यकर्ते करतात. अनेक अडचणी या विभागामध्ये आहेत. आजारी असेल तर त्याला हॉस्पिटलपर्यंत नेणं, रक्त असेल तर रक्तदानाची मदत करणं किंवा शाळा कॉलेजामध्ये प्रवेश देणं हे या मंदिराच्या माध्यमातून केलं जातं आणि या मंदिराचं आज नूतनीकरण झालेलं आहे. खरं तर या मंदिराला जे वैभव प्राप्त झालेलं आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचं काम आज शिवसैनिक या शाखेत करतायत. खरं अभिमान वाटला या शाखेच्या ज्या स्वरूपाने ही शाखा बनवण्यात आलेली आहे की अशा फार क्वचित शाखा असतील की या मंदिरामध्ये या एवढं चांगलं वैभव तयार झालेलं आहे. या शाखेमध्ये प्रत्येक विभागातील सर्व कार्यकर्त्यांची नोंद ठेवण्यासाठी कॉम्प्युटर बसवण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाला जे ज्या पाहिजे ते या शाखेच्या माध्यमातून देण्याचं काम उमेशजी करतायत. माझ्याबरोबर संगीता पेडणेकर जी आहेत, प्रशासकीय कार्यालय प्रमुख आहेत, माझ्याबरोबर सर्व शाहीर शिंदे आहेत. हे सगळी मंडळी या शिवसेनेने भारावून गेलेली मंडळी आहेत आणि या मंदिरामध्ये आज या नूतनीकरणाच्या प्रसंगी उपस्थित झाले आहेत. मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या शाखेच्या माध्यमातून 2014 मध्ये हे जे आपलं स्वप्न आहे, बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याचं काम प्रत्येक शिवसैनिक करतील आणि हे शिवसैनिक केलेलं काम ही खरी त्यांची श्रद्धांजली ठरणार आहे. त्याचं काम ते शिवसैनिक करत राहणार आहेत आणि या शाखेमधील पुन्हा एकदा या शाखेला जे वैभव प्राप्त झालेलं आहे, या शाखेमध्ये उमेशजी यांचे वडील यापूर्वी शाखा प्रमुख होते आणि वडिलांनी एक चांगला सैनिक, चांगला मुलगा आपल्याला शाखा प्रमुख म्हणून दिले. त्याच्या हातून एक सत्कार्य घडत ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. वेळ झाली आता अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. सावरकर नगर इथे दत्त जयंती निमित्त दत्तगुरू ट्रस्टच्या वतीने प्रकाश आमटे व मंदा आमटेंचा जाहीर सत्कार. सावरकर नगर येथे दरवर्षी दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. यंदा सामाजिक कार्य म्हणून समाजसेवक प्रकाश आमटे व मंदा आमटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार समारंभास मान्यवर म्हणून महापौर हरिश्चंद्र पाटील, आमदार एकनाथ शिंदे, स्थानिक नगरसेवक दशरथ पालांडे, कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गोपाळ लांडगे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या समाजसेवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या परिसरातील स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाअंतर्गत मंदा आमटे व प्रकाश आमटे यांनी आपल्या सामाजिक कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. या संस्थेचे अध्यक्ष गजानन थळे यांनी या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. दत्तगुरू महाराष्ट्रतर्फे गेल्या 17 वर्षापासून विविध समाजोपयोगी कार्यक्रम इथे केले जातात. त्याचाच एक भाग यावर्षी आम्ही प्रकाशजी आमटे आणि त्यांच्या धर्मपत्नी मंदागिनी आमटे यांना बोलून त्यांचा जाहीर सत्कार नगरातर्फे करायचं ठरवलं. त्यांचे विचार, त्यांनी जे समाजाला बाबा आमटेंचं जे कार्याचा अखंडपणे पुढे चालू ठेवलेलं आहे त्याचा, त्या कार्याचा कुठेतरी गुणगौरव व्हावा आणि त्यानिमित्तानं त्यांचे विचार समाजाला द्यावे, हा या कार्यक्रमामागचा आमचा हेतू आणि त्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आज केला आणि मोठ्या संख्येने तुम्ही पाहतात चांगल्या पद्धतीने हा इथे साजरा होतो. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने गोदूताई परुळेकर उद्यानात महापौर श्री शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सिद्धेश्वर तलावाजवळील उद्यानात श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये हौशी शरीर सौष्ठव कलाकार सहभागी झाले होते. स्थानिक नगरसेवक मंदार विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा राबविण्यात आल्या. या कार्यक्रमास महापौर हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राम हेगडे इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी विविध प्रकारे शरीराचे सौष्ठव सादर केले, तर प्रशांत चव्हाण यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकविला. या परिसरातील स्थानिक तरुण वर्गाने स्पर्धा पाहण्यास गर्दी केली होती. सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. वेळ झाली आता अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का?
मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. ठाणे मार्केट परिसरातील पूनमिया ज्वेलर्सवर चोरांचा दरोडा. नवी मुंबई विशाल ज्वेलर्सवरील दरोड्याच्या घटनेला 15 दिवस उलटत नाही तोवर ठाण्यातही अशीच एक घटना घडली. ठाणा मार्केट परिसरातील पूनमिया ज्वेलर्सवर काही अज्ञात इसमांनी दरोडा टाकला आहे. या ज्वेलर्सच्या मागील बाजूस असलेल्या दाराचे कडी कुलपे तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले. ठाणे नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासास सुरुवात केली. युगराज पूनमिया असे ज्वेलर्स मालकाचे नाव असून अंदाजे 5.5 तोळे सोने चोरीस गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. घटनास्थळी पोलीस आयुक्त KP रघुवंशी, ACP अशोक दुधे, पोलीस निरीक्षक गुगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रात्री 2:30च्या सुमारास ही चोरीची घटना घडली असून CCTV कॅमेऱ्यामध्ये आवश्यक फुटेजेस उपलब्ध न झाल्याने पोलिसांना तपासाकरिता योग्य दिशा मिळत नाही. पोलीस आयुक्त KP रघुवंशी यांना घटनेविषयी विचारपूस केली असता पुढील तपास सुरू असल्याची माहिती S9शी बोलताना त्यांनी दिली. काय रात्री या ठिकाणी दुकान मागातून कोणी ज्वेलरीची शॉप तोडली आणि काहीतरी याचा हिसाब करत आहे. ते एक अलमिरामधून काही सामान गोल्ड गेलेलं आहे, हे कॅल्क्युलेट करत आहे, सांगत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शिवसेना शाखा क्रमांक 109च्या शाखेचे नूतनीकरण तसेच किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईविरोधात आजपासून औषध विक्रेत्यांनी 3 दिवसीय बंद पुकारला आहे. औषध विक्रेत्यांच्या या संपामुळे जनतेला त्रास होऊ नये यासाठी मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली असून प्रशासन आणि औषध विक्रेत्यांच्या भांडणात सर्वसामान्य नागरिक नाहकपणे भरडले जात आहेत. म्हणून बंद असलेली दुकाने उघडण्याचे आवाहन करत मनसेने आपले आंदोलन राबविले. या आंदोलनात मुलुंड विभागाध्यक्ष सत्यवान दळवी, महिला शाखा अध्यक्ष लक्ष्मी सोनावणे, उपविभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी बंद मेडिकल दुकाने उघडत नागरिकांना दिलासा द्यायचे काम केले. औषधे ही रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा असून जनतेला त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मेडिकल ओनर्स असोसिएशनला केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत दुकानदारांनी आज मेडिकलची दुकाने चालू ठेवली आहेत, अशी माहिती मनसे विभाग अध्यक्ष सत्यवान दळवी यांनी दिली. 2 दिवसापूर्वी आम्हाला ही न्यूज कळाली की 3 दिवस मेडिकल स्टोर्स या असोसिएशननी सर्व बंद ठेवणार आहेत. त्यानुसार आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे की आपापल्या परिसरामध्ये जर अशा काही गोष्टी घडत असतील, दुकानं बंद ठेवणार असतील तर त्यांना आपण आवाहन केलं पाहिजे की कारण औषध ही अतिशय अत्यंत नागरिकांच्या पेशंटसाठी जे काय आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत गरजेची या आवश्यक असणारी सेवा आहे. त्यामुळे आम्ही त्या सकाळपासून त्या मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कालपासून आम्ही त्यांना संपर्कात राहून यासाठी आवाहन केलं. तर म्हटलं त्यांना जर मनसेची भाषा कळत नसेल तर मनसेच्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं लागेल, तुम्हाला तोंडाला सामोरं जावं लागेल. आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेशी सहकार्य केलेलं आहे आणि सकाळपासून जी बंद होती काही तीसुद्धा सुरू झालेली आहेत आणि मेडिकल असोसिएशनने पण काही निर्णय घेतलेले आहेत आणि संपूर्ण मुलुंड परिसरामध्ये दुकानं त्यांची चालू झालेली आहेत. तर औषधांची गरज कधीही लागू शकते, म्हणून मेडिकल दुकाने 24 तास उघडी असावीत अशी अपेक्षा मनसे महिला शाखा अध्यक्ष लक्ष्मी सोनावणे यांनी S9शी बोलताना व्यक्त केली. त्रास तर भरपूर होतो, घरामध्ये लहान लहान मुलं वगैरे असतात
कधी अचानक काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही 3-3, 4-4 म्हणजे असं पटकन आंदोलन करतात की 3-3 दिवस म्हणतात मेडिकल बंद ठेवायचं, पण हे चुकीचं आहे. कारण की प्रत्येकाच्या घरात म्हातारे माणसं असतात, आजारी माणसं असतात, प्रत्येक आजारी काय ना काय चालूच असतं आणि कधी औषधाची गरज लागेल ते सांगता येत नाही. कारण की प्रत्येकाला नागरिकांना जागरूक व्हायलाच पाहिजे की मेडिकल हे असं आहे की डे नाईट त्यांना औषधाची गरज लागते. आणि मी हेच सगळ्यांना म्हणजे विनंती करते की मेडिकल कधीच बंद नको आणि राहिलं पण नाही पाहिजे. कारण की म्हातारे माणसं, लहान लहान मुलं बाळं वगैरे आणि प्रत्येकानं चालूच असतं, ॲक्सिडंट वगैरे काय ना काय होतच राहतात, तर त्यांना औषधाची खूप गरज लागते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह उपेश शिरवाडकर, S9 न्यूज, मुंबई. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. औषध विक्रेत्यांच्या 3 दिवसीय संपाविरोधात मुलुंडमध्ये मनसे रस्त्यावर. सावरकरनगर इथे दत्त जयंतीनिमित्त डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदा आपटे यांचा जाहीर सत्कार. तर भांडूपमधील शिवसेना शाखा क्रमांक 109 तर्फे किल्ले स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.